नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत माघ पौर्णिमेच्या दिवशी आपणास लक्ष्मीला अशा काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्या केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, माघ पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो 1 फेब्रुवारीला साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य मकर राशीत, चंद्र कर्क राशीत असतो, ज्यामुळे स्नानदानाला विशेष महत्त्व प्राप्त होते. 2026मध्ये माघ पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी पुष्य योगासह अनेक शुभयोग जुळून येत आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. असे मानले जाते की या शुभयोगामध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य किंवा उपाय त्वरित फलदायी ठरत असतात. त्या व्यक्तीचं भाग्य हे उपाय केल्यामुळे उजळू लागतात. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय नक्कीच केले पाहिजे. माघ पौर्णिमेच्या दिवशी ज्यांना धनलाभ व्हावा, पैसे यावेत, पैसे टिकावेत, पैसे विनाकारण खर्च होऊ नये म्हणून काही महत्त्वाची कामं करायची आहेत. ते म्हणजे सत्यनारायण पूजा. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि सत्यनारायणाची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात. अनेक घरामध्ये पौर्णिमेच्या संध्याकाळी चंद्र उदयानंतर सत्यनारायणाची पूजा केली जाते. ती अत्यंत शुभ मानली जाते. या पूजेमुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर माघ पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्यांना पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे. असे केल्याने गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भगवान विष्णू व चंद्रदेवाची या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावं. नकारात्मक विचारापासून या दिवशी दूर राहावं. सात्विक आणि शांत वातावरणात राहावं. तर मंडळी, पौर्णिमा तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आवडती तिथी मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांना काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या जीवनातील बरेच अडथळे दूर होतात. तर माता लक्ष्मीला या दिवशी कमळाचं फूल अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. माता लक्ष्मी कमळात विराजमान असतात. त्यांना कमळ अत्यंत प्रिय आहे. गुलाबी किंवा पांढरे कमळ माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न आहेत त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर मंडळी, जर तुमच्याकडे कमळाची फुलं मिळत नसतील तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कमलगठ्ठ्याची माळ अर्पण करावी. असं केल्यामुळे आपणास 108 कमळ अर्पण केल्याचे पुण्य प्राप्त होते. तर या दिवशी श्रीयंत्राची पूजा कशी करावी? तर या दिवशी पंचामृताने श्रीयंत्राचा अभिषेक करावा. त्यानंतर हळदी कुंकाचा अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने श्रीयंत्राला अभिषेक घालावा. त्यानंतर कुमकुमार्चन करावे. अशा प्रकारे कुमकुम श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर कमलगठ्ठ्याची माळ आपणास श्रीयंत्राला अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आवर्जून विराजमान होतात आणि घरात स्थिरसुद्धा होतात. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. कारण खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ही तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता. या दिवशी दूध, तांदूळ आणि साखर याची बनवलेली खीर माता लक्ष्मीला अर्पण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. पुढची वस्तू आहे कवड्या. माता लक्ष्मीला कवड्याची माळ अत्यंत प्रिय आहे. कवड्याची माळ किंवा कवड्या पूजेमध्ये ठेवून पूजा केल्यास आपणास आर्थिक लाभ प्राप्त होतो. तर आपणास एक प्लेट घ्यायचं आहे. त्यावर तांदूळ ठेवायचा आहे. कारण तांदूळ हे समृद्धीचे म्हणजे लक्ष्मीचेच प्रतीक मानले जाते. त्यावर 6 कवड्या आपणास ठेवायचा आहे आणि हे माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात. पुढची वस्तू आहे शंख. माता लक्ष्मीला शंख अत्यंत प्रिय आहे. कारण ते लक्ष्मीचे भाऊच आहेत.
माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवान यांना शंख अत्यंत प्रिय आहे. विष्णू भगवान यांनी तर आपल्या हातामध्येच शंखाला धारण केलेला आहे. म्हणून माता लक्ष्मीला या दिवशी शंख अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील संपूर्ण अडचणी दूर होतात आणि आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. तर आपणास शंख माता लक्ष्मीच्या चरणी या दिवशी ठेवायचा आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या शंखामध्ये ठेवायचा आहे. असं केल्याने आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. पुढची वस्तू आहे गुलाबाचं फूल आणि अत्तर. माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे. या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी गुलाबाचं फूल अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होतात. गुलाबाच्या फुलामध्ये आपणास एक कापुराची वडी ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणी आपणास ती अर्पण करायची आहे. असं केल्याने आपल्या जीवनात नक्कीच बदल घडून येतो आणि याचा अनुभव तुम्हाला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मीला अत्तर अत्यंत प्रिय आहे. म्हणून माता लक्ष्मीला या दिवशी अत्तर लावल्याने त्या लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात स्थिर होतात. तर मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी या काही वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला अर्पण केल्याने त्या आपल्या घरात स्थिर निवास करतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीला जसं आपण गुलाबाचं फूल अर्पण केलेलं आहे तसंच पिवळ्या रंगाचं फूल भगवान विष्णू यांना अर्पण करायचं आहे. कारण पिवळा रंग विष्णू भगवान यांना अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर कोरडी हळद आपणास विष्णू भगवान यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. जर आपण मंदिरात जाऊन हळद अर्पण करू शकत असाल तर अतिशय उत्तम मानले जाते. किंवा आपल्या देवाऱ्यातील मूर्तीला किंवा फोटोच्या चरणीसुद्धा जर आपण हळद अर्पण केली तर त्याचा लाभ आपणास मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.